नमस्कार मंडळी, आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज गणपती येण्याचा चौथा दिवस आहे। शनिवारी गणपती आलूची नवीन रेसिपी पाहणार आहोत। हे सर्व मी काढून घेतलेले आहे चाकून। हे सर्व काढून इकडनं एक बाजू काढायची आणि पूर्ण संपूर्ण हे काढून घ्यायचे। नायलॉन सारखे दोरे निघतात। तर मी हे लाटण्याने आता असं बारीक करून घेते। सर्व पानाशी मी करून घेणार आहे, त्यामुळे सरळ बसते ते सर्व। तर आळूची ही वडी करण्यासाठी एक वाटी मी बेसन घेतले, एक चमचा मीठ घेतले, आपण चवीनुसार घेऊ शकता। मी अर्धा चमचा हळद घेतली, एक 3 चमचे मी तिखट घेतले म्हणजे लाल मिरचीचं। आपण यात कांदा लसूण मसाला चटणीसुद्धा वापरू शकता किंवा हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकतो। तर मी हे लाल तिखट घेतले 3 चमचे, आम्हाला तिखट जास्त लागतं म्हणून। तीळ 2 चमचे घेतलेत, 1 चमचा तांदूळ पीठ घेतले, धणेपूड 1 चमचा, जिरेपूड 1 चमचा घेतले आणि पाणी लागणार आहे आपल्याला हे सर्व मिक्स करायला। तर मी इथं पान ठेवलेलं आहे, हे सर्व मिक्स करून मी आता त्या पानांना लावणार आहे। हे आता सर्व मिक्स करून घेतलंय, त्याच्यामध्ये मी आता हे पाणी थोडं घालत आहे। ते थोडं थोडं घालून जरासं पातळसं दाटसर थोडंसं वजासारखं करायचं आहे। आता मी आळूच्या ह्या पानांना लाटण्यानं फिरवून असं घेतलेलं आहे। तर त्याच्यावर आता मी हे पीठ आपण करून घेतलेलं आहे तयार, त्याच्यावर पसरवायचं आहे। तर मी आता ह्या हातानंच पसरवते। सर्व बाजूला असं संपूर्ण पसरवायचं। हे पान झाल्यानंतर हे पान उलट्या दिशेने लावायचं आहे। हे सरळ असेल तर हे असं उलट्या दिशेनं पान लावायचं आहे। त्याला मगाशी मी सगळं करून घेतले लाटण्याने, त्यामुळे ते व्यवस्थित बसणार आता। आता आपण तिसरं पान लावतोय। तर हे ज्या बाजूला आहे त्याच्या विरुद्ध हे असं लावायचं, हे पण पान लावून घ्यायचं। अशा पद्धतीने पीठ लावायचं, थोडं चिकटतंय। हे असे 2 रोल मी करून घेतलेले आहेत। तर आता हे दोन्ही रोल मी मधनं असं कट करणार आहे। तर अशी रोल मी हे कापून घेतलेले आहेत, करून घेतलेले आहेत। आपण हे रोल असे सुद्धा ह्याचे आधी 2 भाग करू शकतो असे, त्यामुळे लावताना पीठ कमी लावायचं आत, त्यामुळे हे असे कापले जातात। तर हे असे मी केलेले आहेत, हे असे केलेत ते बारीक करू शकतो छोटे असे कापून। आम्ही असेच तळतो, तर असे कापले सुद्धा चालतात। हे जास्त पीठ आत लावलं तर ते बाहेर येण्याची शक्यता असते, त्यामुळं हे पीठ कमीच लावायला लागते आत। अशा पद्धतीने माझे सर्व रोल तयार झालेले आहेत। किती सुंदर, खूप छान झालेत रोल, पाहू शकता आपण। मी तेल तापत ठेवलेले आहे, कढईमध्ये तेल तापलेले आहे, ह्याच्यामध्ये हे रोल मी आता सोडत आहे। शिस्तीत सोडायचं आहे, कारण तेल गरम असते, उडण्याची शक्यता असते। त्यामुळे हळूहळू हे रोल सोडायचे आहेत। हे न वाफवता न उकडता केलेले आळूच्या वड्या आहेत। आपली मस्त आळूवडी भाजत आहे। पूर्ण भाजण्यासाठी जरासं हे भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर मस्त रोल खाऊ शकतो, खूप छान क्रिस्पी होतात। अशा पद्धतीने सर्व रोल भाजून निघालेले आहेत। आता मी सर्व करण्यासाठी काढत आहे। माझ्या तरी मस्त आळूच्या वड्या छान तळून झालेल्या आहेत, क्रिस्पी दिसत आहेत। आणि कशा झाल्या आपण कापून पाहूया, आज शिजले काय ते तुम्हाला मी आता दाखवते। एक वडी कापून, ही एक वडी घेतलेली आहे मी। तर ही आता मी कापते आहे, ते थंड झालेलं आहे। तेव्हा ही अशी कापली जाते, शिजलेलं आहे आतनं, तुम्ही पाहू शकता। असं छान क्रिस्पी झालेल्या आहेत वड्या,
वरून आतून मस्त शिजलेले आहेत. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब. माझ्या या वड्या खूप छान क्रिस्पी झालेल्या आहेत आणि आतूनही दाखवले तुम्हाला, बाहेरूनही क्रिस्पी छान झालेले आहेत, तळून निघालेले आहेत. आता पानं घेतली होती आळूची, तर त्यावेळी ती आमसुल्याच्या पाण्यात घालून ठेवली होती एक अर्धा तास, आणि त्यामुळं आमसुलाच्या पाण्यामुळं खाज उठत नाही, आपल्या घशाला कोणताच त्रास होत नाही. त्यासाठी आपण आमसुलाचं पाणी करून घ्यायचं, त्याच्यात अर्धा तास आळूची पानं घालायची. हे मी मगाशी सांगायचं विसरले. तर हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.